प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय अनास्था याला कंटाळलेल्या पीडित जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील मच्छीमारांनी बुधवारी 10 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। अंगावर इंधन ओतलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी हस्तक्षेप करत ताब्यात घेतले आहे। संबंधितांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आलाय। मासेमारी व्यवसाय असलेल्या कुटुंबियांना स्वर्गीय राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था बामणी यांनी परवाने नाकारले। मत्स्य व्यवसाय विभागाने जाचाकटी लावत कामगार कायद्याचे उल्लंघन केले। यातच संबंधितांवर जानेवारी महिन्यात जीवघेणा हल्ला झाला। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पीडित मच्छीमार प्रवीण मारुती जाधव, गौतम दशरथ गवळी, स्वप्नील वाटोळे, योगेश गुलाब तारे, आकाश सूर्यकांत खंदारे, उमेश जाधव, अमोल गुलाब बचाटे, मनीष लाटे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। त्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय परभणी यांनी 15 दिवसात बैठक लावून तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने आत्मदहनाचे आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र केवळ वेळ काढूपणा केल्याने मुदत संपूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही। प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय अनास्थेला कंटाळून पीडित मच्छीमारांनी बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले, पोलीस उपनिरीक्षक उपोड, पोलीस अंमलदार राणी चोपडे, शेख सलमान, महेश कच्छवे, दिलीप निकाळजे, मळशीराम मुजमुले, नितनवरे यांनी आत्मदहन करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतलंय। पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।